गाड्याटा संघकडून आघाडीमध्ये आले ते गौरेश आणि सौरभ आणि क्रांतीनगर संघाकडून पहिलं षटक घेऊन येईल तो राजा आशिष करोडकर. एक मोठं नाव, मोठा खेळाडू, पुष्कळ असा अनुभव असलेला खेळाडू राजा. चार षटकांचा सामना असेल. चांगला चेंडू होता आणि थोडा मिस फील्डिंग होत होतं. खूप सुंदर षटक होत आहे ते करणकडून. निर्धाव चेंडू, निर्धाव पुन्हा चांगला चेंडू राजाचा. दोन्ही निर्धाव चेंडू. सुंदर अशी लाईन आणि लेन त्यांना मिळालेली दिसते. मला वाटतं पहिल्याच चेंडूपासून सुंदर अशा टप्प्यावरती टाकतायत ते राजा. चांगला चेंडू होता, थोडा उसळी घेणार चेंडू आणि फलंदाज गौरीशांनी चांगला असा पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटच्या दिशेने मारून एक धाव घेतली. त्या धावसंख्या होती ती 1. तीन चेंडू 1 धाव गाडीआटा संघ. तीन चेंडू 1 धाव. चार षटकांचा सामना. चांगले चेंडू आणि म्हणून यांच्यावरून सुंदराचं क्षेत्ररक्षण मिळते मिड ऑफच्या दिशेने आणि चांगली गोलंदाजी टाकतो तो राजा. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा चांगला चेंडू, फुलटॉस चेंडू आणि चांगली अशी गोलंदाजी टाकतोय तो क्रांतीनगर संघासाठी राजा. अवघी 1 धाव दिलेली आहे त्यांनी. 5 चेंडू झालेला आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आहे तो राजाचा. अवघी 1 धाव झाली ती गाडीआटा संघाची. आणि ही एक धाव घोषित आहे. धाव संख्या ती 2. 1 षटक 2 धावा. चांगली गोलंदाजी आशिष करोडकर यांची. आणि आता दुसरा षटक मिळतो क्रांतीनगर संघाकडून करण. डावखुरा गोलंदाज आहे. चांगला चेंडू, इतकं सुंदर असं क्षेत्र होते. नक्की त्यांनी 2 धाव वाचवलेले आहेत. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू होता.
सुंदर अशी ऍक्शन आहे करण यांची. दोन्ही चेंडू सुंदर असे टाकलेले आहेत एकाच टप्प्यावरती. हा एक प्रयत्न होता बाळाशेठचा, चांगला प्रयत्न होता, पण धावा काय रोखू शकलो नाही. धावसंख्या होते, पुन्हा धावसंख्येत भरवते. धावसंख्या होते 3, 4 सॉरी. आता 2 धावून आलेले आहेत. 2चा फटका होता हा. बिनगडीबा 4 धावा. आणि आता मात्र सौरभने टप्पी म्हणून एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या ती 5. सुंदर असं पुश केलं आहे सौरभ यांनी मिडऑफच्या दिशेने. एक धाव मिळते. धावसंख्या होते 6. सुंदर अशी गोलंदाजी टाकतोय तो करण. उलटा चेंडू होता आणि सुंदर असं एक क्षेत्र होतं. नक्कीच एक धाव वाचवली आहे ती सचिन भोगे यांनी. आणि 2 षटकाच्या मोबदल्यात गाडीवाल्या संघाने 7 धावा जमवल्या आहेत. दोन षटक 7 धावा गाडीवाला संघ विरुद्ध क्रांतीनगर. आणि तिसरं षटक घेऊन देतो आयुष. सामन्यामध्ये जर आव्हान टिकवायचं असेल गाडीवाल्या संघास तर नक्कीच आता या 2 षटकामध्ये फटकेबाजी करावी. 2-2चे फटके नक्कीच मारावे लागतील त्यांना. 2 षटक 7 धावा. बोल लोकल तो सौरभ. चांगली अशी गोलंदाजी टाकली ती आयुष्याने. सुंदर असा चेंडू होता यॉर्कर पद्धतीने टाकलेला. आणि हा पहिला गडी बाद होतोय तो 7 धावसंख्येवर गाडीवाल्या संघाचा. तिसरं षटक सुरू आहे. डावकर फलंदाज आहेत ते हरीश. अष्टपैलू खेळाडू आहे. पाहायचा आपल्या आता संघासाठी पुढचे चेंडू कसा खेळतो तो हरीश. धावसंख्या होते 7. तिसरं षटक सुरू आहे आणि पहिल्या चेंडूमध्ये बनवला तो आयुष्याने. हा जोरदार फटका होता. तितकं सुंदर शिखर घेऊन होत्या ती बेडॉनच्या दिशेने. धावसंख्या भर. धावसंख्येला ती 8.
चांगला कट करायचा होता गौरव याला पॉईंटच्या दिशेने, पण कशी का होईना पण त्याला धाव मिळाली आहे. धावसंख्या आली आहे 9. एक गडी बाद 9 धावा गाडी अड्डा संघ. चेंडू हवेत होता आणि फलंदाजांनी धाव आरामात घेतलेली आहे. धावसंख्या होत्या पुन्हा 10. एक गडी बाद 10 धावा. क्रांतीनगर संघाकडून सुंदर अशी गोलंदाजी होते. गाडी अड्डा संघाचा आव्हान टिकवायचं तर नक्कीच यापुढचे चेंडू फटकेबाजी करावे लागेल. 2-2चे फटके नक्कीच त्यांना मारावे लागतील. आणि हे धाव घोषित पंच सुशांत यांनी धाव घोषित केली. धावसंख्या आली 11. आयुष्यातला एक चेंडू शिल्लक आहे. आणि मला वाटतं ही धाव घोषित आहे. धावसंख्या आली आहे 12. 3 षटकर आले. तिन्ही षटकर तिन्ही गोलंदाज सुंदर अशी टाकले. अवघ्या 12 धावा दिलेल्या आहेत आणि हे आता शेवटचं षटक आहे. नक्कीच या शेवटच्या षटकात 6 चेंडूमध्ये जर आव्हान टिकवायचं असेल तर गाडी अड्डा संघास फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. 2-2चे फटके नक्कीच मारावे लागतील. अरे बस चार्जर आणायला गेला. आयफोन चार्जर लॅपटॉपवर चालेल. अजय शेवटचा षटक घेऊन देतो. अजय आणि एक स्क्वेअरलेगच्या दिशेने गौरवशांनी प्लेस केलेला आहे. फ्लिक केलेला फ्लिकचा फटका होता. धावसंख्या 13. आणि पंच सुशांत यांनी वाईट घोषित केलेलं आहे. आणि आता धावसंख्या 14. सुंदर फटका होता 2 धावेचा. धावसंख्या 16. आणि आता कुठेतरी थोडीशी धावसंख्या भर होत्या. धाव वाढतायत. धावसंख्या 16 आणि शेवटचं षटक आहे. अजून जयचे मला वाटतं 4 चेंडू शिल्लक आहे आणि आता धावसंख्या होती 16. राजा आपला संपूर्ण अनुभव लावतोय तो या ज्युनियर खेळाडूंसाठी. चांगला असं तो मार्गदर्शन करतोय. गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना, फलंदाजांना. सिनियर खेळाडू म्हणून तो एकच आहे आता मैदानात मला दिसतोय. आणि यशकडून एक धावबाद होत आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण झाले ते मिडोरच्या दिशेने आणि गौरीशा बाद झालेला आहे. धावसंख्या 16. तीन चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या होती 16. सुंदर असं क्षेत्ररक्षण ते मिडोरच्या दिशेने यश यांचं.
पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण होते आहे यश त्यांच्याकडून. मला वाटतं आता मात्र संधी बॅट्समन लावलेली दिसते आहे आणि धावसंख्या ती 17. चांगलं असं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी यश. आणि शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होते 17. गांडीवाडा संघ. आणि मला वाटतं सुंदर असा धावबाद केलेला आहे स्वतःच्याच गोलंदाजाने अजय यांनी. सुंदर असा पकडलेला आहे आणि उलटा फिरून त्यांनी स्टंप उडवलेला आहे आणि फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या ती 17 आणि 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातला. पायाचा आपला 2चा फटका किंवा अजय निर्धाव चेंडू टाकतो का. धावसंख्या 17. गांडीवाडा संघ. सुंदर असा प्रयत्न होता. सुंदर अशी क्षेत्ररक्षण सुंदर अशी फिल्डिंग होते ती यशकडून. आणि आता धावसंख्या ती 18. 4 षटकाच्या मोबदल्यात गांडीवाडा संघाने 18 धावा जमवल्या आहेत आणि 19 धावांचं आव्हान ठेवलं ते क्रांतीनगर संघासमोर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तारदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री सह्याद्री प्रतिष्ठान आणि जरीवाला मित्र मंडळ व्यवस्थापक आहेत ते जरीवाला मित्र मंडळ. चार षटकामध्ये 19 धावा जमवायच्या ते क्रांतिवीर संघात आणि ते आव्हान घेऊन आले ते
अष्टपैलू खेळाडू आकाश आणि करण. आलाय का आणि हरीश पहिला षटक घेऊन होतोय. सुंदर असा स्वीट केल्याच्या दिशेने आकाश यांच्याकडे. धाव संख्या होती ती 1. आता मात्र आकाशाला पॉईंटच्या दिशेने मारलं जातं. निर्धाव चेंडू चांगले चेंडू होता. खूप सुंदर असा फटका बिलावच्या डोक्यावरून. धाव संख्या होते 2. पुष्कळ बाहेर आहे सध्या चेंडू. पण सुशांत यांनी हा वाईट घोषित केला आणि वाईटली धावसंख्येत भर होत्या. धावसंख्या झाली 3. सुंदर असा फटका जागेवरून मारलेला आहे. सुंदर असा कवरच्या डोक्यावरून मारलाय आकाशाने. धावसंख्या झाली ती 4. सुंदर टायमिंग आहे त्यांच्याकडे. बॉलचा अंदाज घेतात. आणि हे मला वाटतं एक छोटी धाव म्हणा जोरदार धावलेली आहेत. एक संधी होती बेडआउटच्या दिशेने धाव बाद करायची. पुन्हा धावसंख्येत बरोबर धावसंख्या झाली 5. बिनगडी बाद 5 धावा क्रांतीनगर संघ. 19 धावांचं आव्हान आहे ते क्रांतीनगर संघासमोर. 4 षटकामध्ये पहिले षटक चालू आहे ते हरीशांचं. आणि आता डावपुरे फलंदाज झाले ते करण. 500 रुपये एक चुडीला. धावसंख्या होती ती 5. बिनगडी बाद. काय बोलू आणि हा पुन्हा खराब चेंडू पण ते सुशांत यांनी हा वाईट घोषित केलेला आहे. आणि आता धावसंख्येत पुन्हा भर होता. धावसंख्या होती 6. आयुष संघासाठी कम बॅक करत असेल तर नक्कीच एखाद्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी टाकावं लागेल. हे बोल ना. धावसंख्या झाली 6. करण ने टुडी मारला 500. मच्छी करणने जर 2 धावा मारल्या टुडी तर त्याला 500 रुपये इथे लागू झालेले आहेत. आणि धावसंख्या पुन्हा वाढते. धावसंख्या ती 8. मला वाटतं 9ला वंडी दिलेली आहे. आणि 9 धावसंख्या होती 9. गाडी मला बिल्डिंग खाली लावावं लागली. तुम्ही लावून परत आला. मग जायला आतमध्ये जागाच नाही. कुठून घेऊन येऊ गाडी. पूर्ण गेट ब्लॉक करून ठेवतो. काय आता नाही आता बिल्डिंग खाली जाऊन आलो. आणि धावसंख्या होती 9. 19 धावांचं आव्हान आहे. आणि आता
सौरभ आलेला आहे. सुंदर चेंडू होता. आकाशात तो मिडॉकच्या दिशेने महाराज निर्धाव चेंडू. पुन्हा चेंडू चांगला चेंडू होता आणि मला वाटतं करण धावात होतो. करण धावबाद झालेले आहे. काय त्रास आहे सगळं तुला मारता नाही होतं आणि मी करतो तुला त्रास होईल. चांगले क्षेत्र विजय अभिषेकच्याकडून शॉट मिडॉकच्या दिशेने निर्धाव चेंडू चांगला फटका होता. सुंदर असा फटका बॅटमॅन जाऊन पंच केलेला बॅटमॅन जाऊन आयुष्याने धावसंख्या होते 10. ये दो बॉल दे आने दे उसके बाद सिंगल चलेगा, दो नहीं चाहिए अपने को. उसके बाद तेरा आराम से खेल, दो बॉल दो खेल. हमें दो आएगा मैच ऊपर आएगा अपना. आयुष्याच्या बॅटमॅन मारलेला एकदम पंच केला बॅटमॅन 2 धावेसाठी. और एक बाय 12. चांगली बंदी करतोय तो आयुष. एक पे ले 12 से आएगा बाकी है बे. बोले भाई तेरा बॉल सच चाहिए. अल्लाह हैवान है. मार दे एक बॉल एक ले 13 7. हात लावला तर नाही जाऊ, हात नाही लावला तर मारते. पुन्हा चांगलाच फटका म्हणजे चांगलाच पुश केलाय तो मिड ऑफच्या दिशेने. धावसंख्येने ती 12.
क्षेत्ररक्षण सुंदर सुंदर खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे बिडॉपच्या दिशेने. धावसंख्येले ती 13. 19 धावांचं आव्हान आहे. समोर टाकलं समोरच ना लांब टाकलं पण सुंदर असं चिपचा फटका होता. धावसंख्येले 14. चांगला फटका सुंदर अशी फलंदाजी करत होता आयुष. धावसंख्येला ती 15. 4 धावांची गरज. आता मात्र एक सुंदर असा चेंडू टाकला. खराब चेंडू. धावसंख्येने 16. चांगला चेंडू यारकत पद्धत टाकलेला इतका सुंदर असा खेळून काढला दाबून काढला तो आयुष्याने. चेंडू सिंगल मारायला बोललाय ना सिंगल बॅकफुटला समोर खेळला काय कसली भाई एक पे बाद झालेला आहे. मला वाटतं चेंडू आणि शेवटचा षटक होतो तो साहिल. 7-1. तिथे वंडीत नाही झाली. चांगले क्षेत्र घेऊन ते स्क्वेअरला गेली सगळं.
जवळजवळ मला वाटतं सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि आता 4 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 3 धावांची. आणि दोन्ही चेंडू सुंदर असे आता काय मुंडे नक्कीच सामना रंगणारा 38 सामना होणार यश आहे. हा? यश आणि समोर फलंदाज पण तितकाच ताकदीचा आहे हे मुंडी आणि समोर साईला चांगली ओळखी टाकतोय. पाहायचं आता आपल्याला आवाज कुठे जातोय आणि एक काय घोषित केली होती. तीन चेंडू 2 धावा. आणि धाव घोषित. यशला पण check करेल, यशला. बोल ना, आवाज दे ना, आता पळायचा 2 चेंडू ए, 1 धाव. त्या यशला पण check करेल, यशला पण check करेल. अजूनही सामना रंगू शकतो. मागे पण जायचंय, लक्षात ठेव मागे पण जायचंय. याद बोललो क्रांतिकारकाचा विजय झालेला आहे. आवाज करा ना, आवाज केला पाहिजे.